आपण एक मोठी बातमी बघतोय। अजित पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, पायलटला हा तांत्रिक बिघाड लक्षात आलेला होता। पायलटकडनं मेडे कॉल घेण्यात आला आणि लँडिंगची परवानगी मिळाली। AIB घटनेची संपूर्ण चौकशी करणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। अजित पवार यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता आणि पायलटच्या ही बाब लक्षात आलेली होती आणि म्हणूनच त्यानं मेडे कॉल सुद्धा केलेला होता आणि लँडिंगची परवानगी मागितलेली होती। अगदी 100 फुटांवरती असतानाच हे विमान जे आहे ते उतरवण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते उतरवता आलं नाही। ते जमिनीवर कोसळलं, आदळलं आणि त्यानंतर एक मोठा स्फोट झाला। ही माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। मात्र मेडे कॉल नंतर लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर काय झालं नेमकं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि अर्थातच त्याचं उत्तर हे ब्लॅक बॉक्स मध्ये मिळणार आहे। निश्चितच या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय। AIB आता या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहे। पायलटकडनं मेडे कॉल देण्यात आला होता, कारण पायलटला लक्षात आलं होतं काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्याने लगेचच मेडे कॉल दिला। अवघी 5 मिनिटं उरलेली होती लँडिंगसाठी आणि लगेचच लँडिंगला परवानगी मिळाली। या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं लगेचच लँडिंग करण्यात आलं, मात्र त्या पुढे नेमकं काय घडलं हे आता ब्लॅक बॉक्स मधून समोर येईल। नक्कीच ही घटना ज्या वेळेला घडत होती त्यावेळेला अनेक प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित होते, कारण ज्या भागामध्ये ते सभेसाठी येणार होते तिथले लोक तिथे पोहोचलेले होते, कारण दादा वेळेचे पक्के आहेत, वेळेमध्ये पोहोचणार याची सगळ्यांना कल्पना होती। विमानही समोर दिसत होतं आणि ते लँडिंग होणार होतं, मात्र अगदी 100 फुटावर असताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर ते कोसळलं। या संपूर्ण घटनेमध्ये वैमानिकाची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मेडे कॉल केलेला होता आणि परवानगी घेतलेली होती विमान तातडीने उतरवण्यासाठी, मात्र तरीही हे विमान उतरवण्याआधीच तो तांत्रिक बिघाड वाढला आणि त्यानंतर हे विमान थेट कोसळलं। अतिशय प्रचंड असा स्फोट झाला, प्रचंड मोठा स्फोट झाला आणि आतल्या काही बॉडी बाहेर फेकल्या गेल्या अशी माहिती तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे। आणि या संपूर्ण अपघातामध्ये अजित पवार यांना आपला जीव गमवावा लागलाय।